नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेटेस्ट स्टडी विथ प्रोफेसर कविता काटे या माझ्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे प्रथम वर्ष BEdच्या परीक्षा या ऑनलाईन होत आहेत. यामध्ये आज आपण कोर्स क्रमांक 103 लर्निंग अँड टीचिंग अध्ययन आणि अध्यापन या विषयाचे बहुपर्यायी प्रश्न अर्थात MCQ पाहणार आहोत. या विषयाचा बराचसा भाग म्हणजे जवळजवळ सर्वच विषयातील मुद्दे जे आहेत ते TET आणि टेटसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ TET आणि टेटचा अभ्यास करणाऱ्या मुलांनी सुद्धा पाहणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होणार आहे. तत्पूर्वी आपला आजचा सुविचार, ऑलमोस्ट एव्हरी प्रॉब्लेम इज अन अपॉर्च्युनिटी. प्रत्येक समस्येतून आपण संधी शोधली पाहिजेच. प्रश्न पहिला काय आहे, इथे आपण घटक क्रमांक 1, 2, 3, 4 या चारही घटकांमधले काही प्रश्न इथे घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातला घटक क्रमांक 1 आहे अध्ययन. अध्ययनाची काही व्याख्या आपण पाहणार आहोत. पहिला आहे वर्तन व अवबोध या दोन्हीतील सुधारणा म्हणजे अध्ययन. ही व्याख्या कोणी केली? हू डिफाईन द स्टडी किंवा आपण द लर्निंग ॲज अन इम्पॉर्टंट इन बोथ बिहेवियर अँड कॉम्प्रिहेन्शन. पर्याय पहा, वुडवर्थ, मर्फी, फ्रेंडसेन, गिलफर्ड असे 4 पर्याय सांगितलेले आहेत. तर वर्तन आणि अवबोध दोन्हीतील सुधारणा विचारलेली आहे. तर हा जो प्रश्न आहे त्याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे मर्फी यांनी असं सांगितलेलं आहे की याच्यामध्ये वर्तन आणि अवबोध दोन्हीमध्ये सुधारणा आहे ती मर्फी यांनी सुचवलेली आहे. याच्या व्यतिरिक्त वुडवर्थ काय म्हणतात? वुडवर्थ यांचं असं म्हणणं आहे की प्राण्यांचा विविध प्रकारे विकास घडवून आणणारी व त्यांचे अनुभव आणि परिस्थिती यांचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळे करणारी क्रिया म्हणजे अध्ययन आहे. फ्रेंडसेन यांचं देखील वेगळं म्हणणं आहे की व्यक्तीच्या अवबोधात्मक आणि ज्ञानात्मक, प्रेरणात्मक आणि भावात्मक रचनेमध्ये विशिष्ट स्थितीला अथवा वातावरणाला अनुसरून जे बदल होतात म्हणजे ते बदल कसे आहेत? भावात्मक आहेत, कारक आहेत, त्यांना अध्ययन म्हणावे. गिलफर्ड यांचं सुद्धा वेगळी व्याख्या आहे ती आपण पुढच्या प्रश्नामध्ये पाहणार आहोत. मग प्रश्न क्रमांक 1चं उत्तर काय आहे? मर्फी यांचं असं म्हणणं आहे की वर्तन आणि अवबोध दोन्हीतील सुधारणा म्हणजे अध्ययन आहे. ओके, पुढचा प्रश्न पहा आता. अनुभवांच्या सहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन ही व्याख्या कोणी मांडली? आता पहा, याच्यावर आपण बघूयात ही व्याख्या कोणी मांडली. पहा, पुन्हा तेच पर्याय दिलेले आहेत, वुडवर्थ, मर्फी, फ्रेंडसेन की गिलफर्ड. तर मगाशीच्या पहिल्या प्रश्नामध्ये आपली एक व्याख्या राहिली होती एका तज्ज्ञांची, ती आहे गिलफर्ड. तर याचं जे उत्तर आहे ते आहे गिलफर्ड यांनी असं म्हटलेलं आहे की अनुभवांच्या सहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात अचानक नाही हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन आहे असं यांचं म्हणणं आहे. वुडवर्थ यांची व्याख्या आपण पाहिली, मर्फीची पहिल्या प्रश्नामध्ये, फ्रेंडसेनची पण पाहिली. तर प्रश्न क्रमांक 2चं उत्तर आहे गिलफर्ड. पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. अध्ययन म्हणजे अनुभव आणि वर्तन यातील सुधारणा होय हे कोणी म्हटलेले? आता आणखी एक नवीन व्याख्या आहे, अध्ययन म्हणजे अनुभव आणि वर्तन. पहिल्या व्याख्येमध्ये काय पाहिलं आपण? वर्तन व अवबोध. या व्याख्येमध्ये आपण काय पाहतोय? अनुभव आणि वर्तन यातील सुधारणा म्हणजे अध्ययन. हे कोणी म्हटलेले आहे? वुडवर्थ, मर्फी, नॉर्मन एल्मन की गिलफर्ड. तर या प्रश्नाचं जे काय बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, नॉर्मन एल्मन यांची जी व्याख्या आहे त्यांनी असं म्हटले की अध्ययन ही एक प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्या वर्तनामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये परंतु कायमस्वरूपी बदल घडून येत असतो. हा बदल आपल्या सभोवताली घडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे तो घडत असतो. म्हणजेच अनुभव आणि वर्तन यातली सुधारणा म्हणजे अध्ययन आहे असं जे म्हणणं आहे ते नॉर्मन एल्मन यांचं आहे. पुढील प्रश्न पाहता, आपल्याला अध्ययन प्रक्रिया ही माहिती आहे, आपण अभ्यासलेली आहे घटक क्रमांक 1 मध्ये. अध्ययन प्रक्रियेमध्ये काय काय दिले बघा. आधी प्रश्न काय दिला? खालीलपैकी हे अध्ययन प्रक्रियेचे वैशिष्ट्य नाही असं विचारलेलं आहे. मग कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर अध्ययन प्रक्रियेचं वैशिष्ट्य नाही. पर्याय पाहूयात आपण आता. अध्ययन ही आजन्म चालणारी प्रक्रिया आहे. अध्ययन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. अध्ययनासाठी शारीरिक आणि मानसिक पक्वतेची गरज नसते. अध्ययन म्हणजे सहेतुक प्रक्रिया आहे. आता बघा, हा जो प्रश्न क्रमांक 4 आहे याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक क. अध्ययनासाठी शारीरिक आणि मानसिक पक्वतेची गरज नसते हे वैशिष्ट्य नाही. तर वैशिष्ट्य काय आहे? अध्ययनासाठी शारीरिक आणि मानसिक पक्वतेची गरज असते. मग अध्ययन प्रक्रियेची कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत? तर अध्ययन ही आजन्म चालणारी प्रक्रिया आहे, सतत चालणारी प्रक्रिया आहे. अध्ययनामध्ये आपल्या वर्तनात बदल घडून म्हणजेच वर्तनातील टिकाऊ स्वरूपाचे बदल म्हणजे अध्ययन आहे. अध्ययनातून वर्तनात घडून येणारे बदल हे प्रगतीचे दर्शक आहेत. त्यातून प्रगती दिसते, वर्तनावर चांगली सुधारणा दिसून येते. अध्ययनातून नवीन गोष्ट शिकणे हे अभिप्रेत आहे. अध्ययन ही सहेतुक प्रक्रिया आहे. लर्निंग और स्टडी इज अ पर्पजफुल प्रोसेस.
अध्ययनामध्ये ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान या 3 गोष्टींचा संगम दिसून येतो. ज्ञाता म्हणजे अध्ययन करणारी व्यक्ती, विद्यार्थी. ज्ञेय म्हणजे ज्या गोष्टीचे अध्ययन करायची ती गोष्ट, आणि ज्ञान म्हणजे अध्ययनातून संपादित झालेली गोष्ट. अध्ययनामध्ये विविधता आढळून येते, हे एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर अध्ययनासाठी एखाद्या विषयाची किंवा कौशल्याची निवड करावी लागते, हे एक वैशिष्ट्य आहे. अध्ययनासाठी सुयोग्य अध्ययन परिस्थितीची आवश्यकता आहे, हे एक वैशिष्ट्य आहे. आणि त्यानंतर आहे शारीरिक आणि मानसिक पक्वतेची गरज असते. म्हणजेच काय, 5 ते 6 महिन्याच्या मुलाला आपण खूप असा अवघड विषय, भूमिती किंवा तर्कशास्त्र हे विषय शिकवणार नाही. म्हणजेच काय, त्याची मानसिक पक्वता किंवा शारीरिक पक्वता तेवढी नाही, त्याच्यामुळे 5 ते 6 महिन्याच्या मुलाला आपण खूप अवघड विषय शिकवणार नाही किंवा कोणतेच विषय शिकवणार नाही. त्यानंतर 7 ते 8 वर्षाच्या मुलाला सुद्धा आपण बडबड गीते, वेगळी गीतं शिकू शकतो. परंतु खूप हायर लेवलची 10वी, 11वी, 12वीची भावगीतं वगैरे त्यांना शिकवणार नाही, ते योग्य ठरणार नाही, कारण शारीरिक आणि मानसिक पक्वता त्याची तयार झालेली नाही. पुढील प्रश्न पाहूयात आपण आता. प्रश्न क्रमांक 5. अध्ययन चालू असताना टिंबटिंब टप्पा असतो की त्यामध्ये प्रगती स्थिरावल्यासारखी किंवा थांबल्यासारखी दिसते. आता तुम्हाला अध्ययन वक्र म्हणजे काय माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्या अध्ययन वक्रामध्ये, त्या अध्ययन वक्राचे जे काही टप्पे आहेत ते टप्पे इथं माहिती असणं आवश्यक आहे. त्या टप्प्यांना अनुसार काय असणार आहे तिथं, तुम्हाला अध्ययन वक्र म्हणजे काय माहिती असणं आवश्यक आहे. अध्ययन वक्र म्हणजेच काय, कौशल्य संपादन, ज्यावेळेस आपण एखादं कौशल्य शिकतोय त्यावेळेस आपण ते कौशल्य संपादन करत असताना खर्च करत असलेला वेळ आणि प्राप्त झालेला वेग याची जी काही माहिती आहे ते माहिती मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी केलेली प्रगती ही आलेखाच्या साहाय्याने दाखवणे. हा आलेख म्हणजेच काय, त्या कौशल्यातील त्या विद्यार्थ्याचा किंवा त्या अध्ययनातील त्या विद्यार्थ्याच्या प्रगतीचा दर्शक असतो. हा आलेख म्हणजेच काय, एक वक्र रेषा आहे आणि ती सतत वाढणारी रेषा आहे, याला म्हणतात अध्ययन वक्र. मग या अध्ययन वक्रामध्ये वेगवेगळे टप्पे आहेत. सुरुवातीचा प्रगतीचा टप्पा, पठारावस्था, मध्यंतरीचा प्रगतीचा टप्पा, पठारावस्था, अंतिम प्रगतीचा टप्पा, असे वेगवेगळे टप्पे याच्यामध्ये दिलेत. तर आपला प्रश्न काय आहे, कोणता टप्पा असा असतो की त्यामध्ये प्रगती स्थिरावल्यासारखी किंवा थांबल्यासारखी दिसते. आता 4 पर्याय दिलेत बघा. सुरुवातीचा प्रगतीचा टप्पा, मध्यंतरीचा, शारीरिक आणि मानसिक परिसीमा आणि पठारावस्था. तर पर्याय क्रमांक 4 जो आहे, प्रश्न क्रमांक 4 जो आहे, याचं जे उत्तर आहे ते आहे पठारावस्था. ही अशी अवस्था असते किंवा असा टप्पा असतो की त्यामध्ये प्रगती ही स्थिरावल्यासारखी दिसते. पठारावस्था म्हणजेच काय, अध्ययन चालू असताना असा एक टप्पा येतो की जेव्हा सराव हा चालूच असतो परंतु प्रगती आपल्याला दिसत नाही. उदाहरणार्थ, जेव्हा एखादा विद्यार्थी टायपिंग शिकवतो टायपरायटरवरती, त्या 2 महिन्यानंतर त्याला मिनिटाला, एखादा विद्यार्थी एका मिनिटाला 20 शब्द टाईप करू शकतो. त्याला 20 शब्द हे टाईप करता येऊ लागले. पुढे 1 आठवडा त्याने असाच सराव चालू ठेवला पण काय वेग वाढला नाही, वेग तोच राहिला, म्हणजेच त्याची प्रगती काही काळ थांबली. अशा स्थितीला पठारावस्था म्हणतात. 2 प्रगतीच्या काळचा मधला प्रगतीचा थांबलेला काळ म्हणजे पठारावस्था असते. पठारावस्थेच्या आधी आणि पठारावस्थेच्या नंतर प्रगती होत असते. एखादी गोष्ट शिकत असताना पठारावस्था नेमकी कुठे येईल हे आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही. पठारावस्था येण्याची वेगवेगळी कारणं आहेत, ते आपण पुढे पाहणार आहोत. पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता. खाली अध्ययन वक्रावरून खालीलपैकी कोणत्या गोष्टी करता येतात. अध्ययन वक्र विचारलेला आहे. मग अध्ययन वक्रामध्ये काय काय टप्पे आहेत ते आपण पाहिले. आता 4-5 टप्पे आहेत अध्ययन वक्रामध्ये वेगवेगळे. अध्ययन वक्रावरून प्रगतीचा अंदाज करता येतो. अध्ययन वक्रावरून विद्यार्थ्यांच्या कुवतीचा अंदाज येतो. विद्यार्थ्यांच्या शारीरिक परिसीमेपर्यंत प्रगती करण्यासाठी स्पर्धा बक्षिसे वापरता येतात. तर हा जो प्रश्न आहे 5वा, याचं उत्तर आहे वरील सर्व गोष्टी या अध्ययन वक्रावरून करता येतात. पुढील प्रश्न आपण पाहूयात 6वा. अध्ययन म्हणजे अशी कृती की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याची आयोजन करते, अशी व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडलेली आहे. तर ही एक व्याख्या आहे अध्ययनाची. ही जी व्याख्या आहे ती मांडलेली आहे गॅरेट यांनी. गॅरेट यांचं असं म्हणणं होतं की नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याची आयोजन जे करते ना जी कृती, ती कृती म्हणजे अध्ययन आहे. पुढील प्रश्न आपण पाहूयात आता. प्रश्न 7वा. घटक क्रमांक 4 वरती, याच्यातले घटक क्रमांक 4 वर हा प्रश्न आहे. यामध्ये अध्यापनाची वेगवेगळी प्रतिमानं तिथे दिलेली आहेत. तर या प्रश्न असा आहे की अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक टिंबटिंब आहेत. हा प्रश्न TETला पण विचारला गेला आहे. जॉर्ज ब्राउन, विल्यम शू, मार्शाविल, ब्रूस जॉइस, हर्बर्ट थेलान, जॉन डुई, फॅनी शेफल, जॉर्ज शेफल. तर हे सगळे अध्यापन प्रतिमानांशीच निगडीत नावं आहेत. तर या प्रश्नाचं जे काही बरोबर उत्तर आहे अतिशय सोपं आहे.
ते आहे मार्शा विल आणि ब्रूस जॉईस यांनी हे अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक तिथे सांगितलेले आहेत. पुढे पहा, प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. हा प्रश्न पण TETला विचारला होता. आता तुम्हाला अध्ययन ज्या काही उपपत्ती आहेत त्या उपपत्तीच्या बाबतीमध्ये प्रयत्न प्रमाद ही जी काय आहे ही एक पद्धती आहे. या पद्धतीच्या बाबतीमध्ये खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे असं विचारलेलं आहे, म्हणजे बाकीचे विधान हे असत्य असणार आहेत. पहिला, या पद्धतीने अध्ययन करताना प्रगती अगदी सावकाश होते. दुसरा आहे, अनावश्यक हालचालीने अधिक श्रम होतात. तिसरा आहे, या पद्धतीने मिळवलेले यश हा बऱ्याच वेळा योगायोग असतो. चौथा आहे, संपादित कौशल्य दुसऱ्या परिस्थितीमध्ये सहज संक्रमित होतात. तर एकदा विचार करा व्यवस्थित, चारही पर्याय वाचायचे आहेत आणि त्यानंतर विचार करायचा आहे, त्यानंतरच आपल्याला उत्तर हे द्यायचं आहे. तर यामध्ये आपल्याला अध्ययन उपपत्ती माहिती असणं आवश्यक आहे. चेतक प्रतिचार उपपत्ती म्हणजे काय हे माहिती असणं आवश्यक आहे. तरच आपल्याला या पद्धतीचं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला व्यवस्थित इथं देता येणार आहे. तर हा जो काही प्रश्न आहे याचं जे काही बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 8चं ते आहे पर्याय अ, ब आणि क, म्हणजेच 3 पर्याय तिसरा जे नंबरचा आहे अ, ब, क हे तीनही विधानं सत्य आहेत, म्हणजेच ड हे असत्य आहे. संपादित कौशल्य दुसऱ्या परिस्थितीमध्ये सहज संक्रमित होतात हे तिथं होत नाही. प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या बाबतीमध्ये आपण विचार करतो. प्रयत्न प्रमाद पद्धती म्हणजेच काय आहे, त्याला दुसरी नाव आहे चेतक प्रतिचार उपपत्ती. ही पद्धती थॉर्नडाईकने मांडलेली आहे. 1898मध्ये 1898 या साली ॲनिमल इंटेलिजन्स या ग्रंथामध्ये प्रथम यांनी ही उपपत्ती मांडलेली. ही साहचर्यवादी उपपत्ती आहे. साहचर्य म्हणजे जवळचा संबंध, दोन गोष्टींमधला जवळचा संबंध आहे. म्हणजेच एका गोष्टीचा उल्लेख केला की दुसरी गोष्ट आपोआप नजरेसमोर येते, अशा पद्धतीने तिथे सांगितलेलं आहे. मग हा जो काही प्रयोग आहे तो भुकेल्या मांजरावर त्यांनी हा प्रयोग केला आहे. तो प्रयोग तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या बाबतीमधले ही विधानं कुठली कुठली बरोबर आहेत हे तुम्हाला तिथे उत्तर हे सांगता येणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 9. एका वेळी एक पायरी, ताबडतोब पळताळा, सक्रिय प्रतिसाद ही तत्वे असलेले क्रमान्वित अध्ययन खालीलपैकी कोणत्या उपपत्तीवर आधारलेले आहे. 4 उपपत्ती आहेत. अभिजात अभिसंधान, प्रयत्न प्रमाद उपपत्ती, साधक अभिसंधान उपपत्ती की मर्मदृष्टीमूलक अध्ययन. आता ह्या सगळ्या ज्या काही उपपत्ती आहेत, अभिजात, प्रयत्न प्रमाद, साधक आणि मर्मदृष्टी, या वेगवेगळ्या प्राण्यांवरती वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत आणि त्यानंतर त्यांच्या उपपत्तीवरून जे काही निष्कर्ष काढले ते माणसाला लागू केले आहेत. तर मग याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 9 जो आहे त्याचं जे उत्तर आहे ते आहे साधक अभिसंधान. साधक अभिसंधान उपपत्ती ही अशी उपपत्ती आहे की त्यामध्ये क्रमान्वित अध्ययनाचं तत्व हे तिथं आधारलेलं आहे. एका वेळी एक पायरी किंवा एक प्रश्न आणि त्या प्रश्नाला ताबडतोब उत्तर, ताबडतोब पडताळाच आणि सक्रिय प्रतिसाद हे जे काय आहेत ही तत्व असलेलं क्रमान्वित अध्ययनाचं जे काही पद्धती आहे ही या साधक अभिसंधान. म्हणजेच काय, इथं साधक अभिसंधानामध्ये काय सांगितलेलं आहे की ज्यामध्ये प्रबलीकरण रिइन्फोर्समेंट मिळाल्यामुळं वर्तनाला आकार मिळतो, त्या पद्धतीने साधक प्रतिक्रिया घडून आणणारा जो काही उद्दीपक आहे तो उद्दीपक तिथं वापरला गेलेला आहे आणि तो उद्दीपक देण्यात आल्यानंतर ती प्रतिक्रिया किंवा तो संबंध अधिक दृढ होतो, हे उपपत्तीचं म्हणणं आहे. त्यासाठी साधक अभिसंधान जे आहे हे इथे उत्तर बरोबर सांगितलेलं आहे. प्रश्न 10वा पहा. कोणत्या शास्त्रज्ञाने अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून तत्वे शोधून सामान्यीकरण करणे यावरही अवलंबून आहे या मुद्द्यावर भर दिलेला आहे. अध्ययन संक्रमण म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. लर्निंग ट्रान्सफर थेअरी म्हणजेच काही ते ट्रान्सफर ऑफ लर्निंगचे ज्या काही वेगवेगळ्या थिअरी आहेत आणि ज्याचे वेगवेगळे जे काही प्रकार आहेत ते प्रकारांचा इथे तुम्ही अभ्यास करणं आवश्यक आहे. अध्ययन संक्रमणाची उपपत्ती आणि प्रकार जर पाहिले तर अध्ययन संक्रमण केव्हा आणि कसे होते, याचा अर्थ काय, याचा प्रकार काय, याच्या उपपत्ती कोणकोणत्या आहेत. शक्तिवादी, त्यानंतर थॉर्नडाईकची समान घटक उपपत्ती, जड्डची सामान्यीकरण उपपत्ती, बॅगलीची आदर्शवादी उपपत्ती, या सगळ्या उपपत्ती काढलेल्या आहेत मानसशास्त्रज्ञांनी शोधून. आणि त्यानंतर अध्ययन संक्रमणाचे वेगवेगळे प्रकार देखील सांगितले आहेत. धनसंक्रमण, ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण. तर प्रश्न आपला असा आहे की अध्ययन संक्रमण केवळ विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून तत्व शोधून सामान्यीकरण करणे यावर अवलंबून आहे. तर या प्रश्नाचं जे काही बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 10चं ते आहे C.H. जड्ड यांचं असं म्हणणं होतं की
सामान्यीकरण जर केले यासाठी CS जड्डे यांनी एक प्रयोग केला आणि त्या प्रयोगातून ते निष्कर्ष काढला की जनरलायझेशन, कुठल्याही गोष्टीचं जनरलायझेशन ज्यावेळेस आपण करतो, या मुद्द्यावर ज्यावेळेस भर देतो, त्यावेळेस ते अध्ययन संक्रमण तिथे घडत असतं, असं जड्डे यांचं म्हणणं होतं. पुढचा प्रश्न पहा, 11वा. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती टिंबटिंब यांनी मांडली. आता पर्याय पहा, जेरोम ब्रुनर, डेव्हिड आसुबेल, डॉक्टर ब्लूम आणि अल्बर्ट बांदुरा. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे अल्बर्ट बांदुरा. अल्बर्ट बांदुरा यांचं यांनी अशी उपपत्ती मांडलेली आहे की सामाजिक निरीक्षण अध्ययन उपपत्ती याला म्हटलं जातं. यामध्ये सामाजिक निरीक्षण अध्ययन उपपत्तीमध्ये जी काही बालक आहे किंवा जी काही व्यक्ती आहे, ती व्यक्ती समाजामधल्या वेगवेगळ्या घटकांचं तिथं निरीक्षण करत असते आणि या अनुषंगाने ही उपपत्ती इथं मांडलेली आहे. म्हणजेच काय, बांदुरा यांच्या मते व्यक्ती समाजामध्ये वावरत असताना आदर्श वर्तनाचे निरीक्षण करून ते आपल्या मेंदूमध्ये सुरक्षित ठेवते आणि त्या वर्तनाला समाज मान्यता मिळताच तसेच वर्तन किंवा तसेच वागणे, तसेच विचार आचार वारंवार करते. या अनुषंगाने ज्ञानात्मक उपपत्ती जी आहे त्या पद्धतीने ज्ञानात्मक प्रक्रियांना देखील अध्ययनात महत्त्वाचे स्थान मानलेले आहे. तसेच प्रबलीकरण उपपत्तीवाद्यांनी प्रबलीकरण स्थान मानलेलं आहे. तर बांदुराचा हा जो काही अध्ययन सिद्धांत आहे हा दोन्ही प्रक्रियांना सारखेच इथं महत्त्व देतो. म्हणजेच ज्यावेळेस एखादी व्यक्ती पहिले ज्ञान मिळवते आणि नंतर त्या व्यक्तीच्या त्या वागण्याची स्तुती होते, त्यावेळेस ती व्यक्ती ते वागणं दृढ करण्याचा प्रयत्न करते. म्हणूनच बांदुराचा हा सिद्धांत अध्ययनाच्या ज्ञानात्मक उपपत्ती आणि अध्ययनाच्या प्रबलीकरण उपपत्ती यांना जोडणारा पूल आहे. बांदुराने आपल्या सामाजिक अध्ययन या शब्दांचा अर्थच आहे की समाजातून, सामाजिक प्रक्रियातून, आजूबाजूच्या वातावरणातून व्यक्तीचे घडून येणारे अध्ययन किंवा व्यक्तीमध्ये घडून येणारा वर्तन बदल निरीक्षण करायचं आहे आपण लोकांचं, त्यानुसार वर्तन करायचं आहे. म्हणजेच या उपपत्तीची वैशिष्ट्ये आपण जर सांगायचं ठरलं तर काय आहे, अध्ययनार्थी किंवा विद्यार्थी नेहमी आदर्श वर्तना शोधामध्ये असतो. आदर्श वर्तन हे वस्तू, व्यक्ती, प्रसंग, प्रतीक असं असू शकतं. अशा आदर्शांचे विद्यार्थी निरीक्षण करतो आणि ते आदर्श ज्ञानात्मक प्रक्रियेच्या माध्यमातून मेंदूमध्ये साठवून ठेवतो. वर्तनाच्या परिणामाचेही अध्ययनार्थी निरीक्षण करतो. कशा प्रकारे वर्तन, एखादी क्रिया केल्यानंतर त्याला बक्षीस मिळते का शिक्षा मिळते, त्या पद्धतीने त्याचं ते वर्तन हे होणार आहे. बक्षीस मिळालं तर वर्तन हे वाढणार आहे, शिक्षा मिळेल तर वर्तन हे कमी होणार आहे. त्यानंतर मेंदूमध्ये साठवलेल्या या वर्तनाचे व्यक्ती अनुकरण करते. या वर्तनाच्या बाबतीत लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते समजून घेते आणि समाजाकडून मान्य केलेलं जे काही वर्तन आहे ते वर्तन आपण शिकतो आणि समाजाने ज्या काही वर्तनाच्या क्रिया आहेत त्या व्यक्तीच्या फेटाळल्या किंवा अमान्य केल्या तर आपण त्या करत नाहीत. ही आहे सामाजिक अध्ययन निरीक्षणात्मक पद्धती, म्हणजेच काय, बांदुराज सोशल लर्निंग थेअरी आपण त्याला असं म्हणूयात. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. साधक अभिसंधान उपपत्तीचा उद्गाता टिंबटिंब आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे. पर्याय पहा, अल्बर्ट बांदुरा, B.F. स्किनर, डॉक्टर ब्लूम की थॉर्नडाईक. याचं उत्तर जे आहे 12 ते आहे B.F. स्किनर जे आहे ते B.F. स्किनर यांनी साधक अभिसंधान उपपत्ती मांडलेली आहे. या साधक अभिसंधान उपपत्तीमध्ये B.F. स्किनर यांनी एक विशिष्ट प्रयोग केलेला आहे. तो प्रयोग आपण अभ्यासणं गरजेचं आहे. त्यांनी जो कूटपेटीमध्ये जो उंदीर ठेवला होता त्या उंदरावर त्यांनी तिथे प्रयोग केला होता आणि त्या कूटपेटिकेमध्ये एक थाळी आणि दांडा होता. दांडा दाबल्यानंतर थाळीमध्ये अन्न पडणारे अशी व्यवस्था होती आणि सुरुवातीला घंटानाद केला, त्यामुळे उंदीर जो आहे तो हालचाल करतो त्या पेटिकेमध्ये. ती हालचाल ज्यावेळेस उंदराची सुरू आहे घंटानाद झाल्यानंतर त्यावेळेस दांडा दाबला जातोय आणि त्या थाळीमध्ये अन्न पडते. म्हणजे ज्यावेळी दांडा दाबला जाईल त्यावेळी थाळीत अन्न पडते असं उंदराला कळालं. शेवटी असं आढळून आलं की उंदराला अन्न पाहिजे असेल त्यावेळी त्याने अनावश्यक हालचाल न करता दांडा दाबला आणि अन्न मिळवले. या ठिकाणी दांडा दाबण्याची जी काही क्रिया आहे ही उत्स्फूर्त आहे, मात्र ही प्रतिक्रिया अभिसंधित करण्यासाठी अन्नाचा उपयोग पारितोषिक म्हणून केलेला आहे. अन्न मिळतंय म्हणून ते दांडा दाबतंय, विनाकारण दाबतंय का नाही. म्हणजेच मानवी प्राण्याच्या बाबतीत देखील पैसा आणि प्रतिष्ठा यांचा पारितोषिक म्हणून योग्य उपयोग होतो. काहीतरी साध्य करायचं आहे आपल्या आयुष्यामध्ये, ते करण्यासाठी किंवा ती घडणारी क्रिया आहे ही साधनात्मक प्रतिक्रिया आहे. म्हणजेच या प्रयोगामध्ये अन्नाचा उपयोग हा साधक प्रतिक्रिया घडल्यानंतर केलेला आहे. म्हणजेच अन्नाचा उपयोग प्रबलीकरण म्हणून झाला आहे. पारितोषिक आणि प्रबलीकरण यांचा उपयोग जर नसता
तर दांडा दाबण्याची प्रतिक्रिया ही अभिसंधित झाली नसती, म्हणजेच साधनात्मक अभिसंधानामुळे पारितोषिक प्रशिक्षण मिळते. अशा पद्धतीने साधक प्रतिक्रिया घडून आणणारा प्रबलीकरण उद्दीपक जर आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिला तर त्या ठिकाणी त्यांच्या क्रिया ह्या तिथं घडणार आहेत. यामध्ये साधक प्रतिक्रिया घडून आल्यावर ती बळावणारा उद्दीपक देण्यात आला तर त्यातले संबंध जास्त दृढ होणार आहेत, हे यांचं म्हणणं आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती टिंबटिंबीय मानसशास्त्रज्ञाने मांडली. कुर्टलेविन, स्किनर, आल्बर्ट बांदुरा की कोहलर. तर 13व्या प्रश्नाचे जे काय उत्तर आहे ते कुर्टलेविन खूप मोठी उपपत्ती आहे, अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. खाली दिलेल्या अध्यापन प्रतिमानांची कुले व त्या अंतर्गत येणारी अध्यापन प्रतिमाने यांच्या योग्य जोड्या तिथे लावायच्या आहेत. आपल्याला तिथं अध्यापन प्रतिमान म्हणजे नेमकं काय इथं माहिती असणं आवश्यक आहे. अध्यापन प्रतिमानांचं वर्गीकरण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आपण गट अ वाचूयात. ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान, व्यक्तिगत विकास प्रतिमान, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान आणि वर्तन परिवर्तन प्रतिमान हा गट अ आहे. दुसरा गट ब आहे. न्यायतत्वशास्त्रीय शोध प्रतिमान, निसंवेदनाक्षम प्रतिमान, सर्जनात्मक प्रतिमान की जीवशास्त्रीय पृच्छा प्रतिमान. आता याच्यामध्ये जे काही मुख्य 4 गट आहेत अध्यापन प्रतिमानांचे ते आपल्याला इथं माहिती असणं आवश्यक आहे. अध्यापन प्रतिमानांचे घटक आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. अध्यापन प्रतिमान म्हणजे नेमकं काय हे इथं माहिती असणं आवश्यक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही एकदा व्यवस्थित पहा. पर्याय दिलेत बघा 1, 2, 3, 4. कुठल्या पर्यायाला कोणती जोडी इथं सूट होणार आहे हे आपल्याला इथं पाहायचं आहे. तर यामध्ये प्रश्न जो आहे हा प्रश्न क्रमांक 14वा. प्रश्न क्रमांक 14व्याचं जे काही उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, जो अ आहे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान त्याच्यामध्ये चौथी जोडी आहे जीवशास्त्रीय पृच्छा प्रतिमान. त्यानंतर ब ची आहे तिसरी जोडी व्यक्तिगत विकास प्रतिमान सर्जनात्मक प्रतिमान. क आहे सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान, त्याची जोडी आहे न्यायतत्वशास्त्रीय शोध प्रतिमान. चौथा आहे वर्तन परिवर्तन प्रतिमान. ड याची जोडी आहे निसंवेदनाक्षम प्रतिमान. काय पाहिलं आपण, ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानाची जोडी आहे जीवशास्त्रीय पृच्छा. त्यानंतर ब ची आहे तिसरी जोडी सर्जनात्मक प्रतिमान. क ची आहे पहिली जोडी सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान आणि ड ची आहे दुसरी जोडी निसंवेदनाक्षम प्रतिमान. इथं तुम्हाला अध्यापन प्रतिमानांच्या ज्या काही आता आपण जर पहिला घटक पाहिला ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान, याच्यामध्ये एकूण 7 प्रतिमानं दिलेली आहेत. त्यामध्ये उद्गामी विचार प्रतिमान, पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान, जीवशास्त्रीय पृच्छा प्रतिमान जे आपण आता जोडी लावली अ ची तिसऱ्याशी. त्यानंतर संकल्पना प्राप्ती प्रतिमान, बोधात्मक विकास, अग्रत संघटक, स्मृती प्रतिमान. ही 7 प्रतिमानं ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानाच्या कुलामध्ये किंवा गटामध्ये समाविष्ट केली गेलेली आहेत. जर आपल्याला कुठलाही प्रश्न आला की ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानात कोणकोणती प्रतिमानं आहेत किंवा त्या गटामध्ये कोणकोणती प्रतिमानं आहेत, तर ही 7 प्रतिमानं आहेत. त्यामध्ये उद्गामी विचार प्रतिमानात जनक आहेत हिल्डा टाबा, पृच्छा प्रशिक्षण प्रतिमानात जनक आहेत रिचर्ड सचमन. त्यानंतर जीवशास्त्रीय पृच्छा प्रतिमानात जनक आहेत जोसेफ श्वाब. संकल्पना प्राप्ती प्रतिमानात जनक आहेत जेरोम ब्रुनर. बोधात्मक विकास प्रतिमान जीन पियाजे. अग्रसंघटक प्रतिमान डेव्हिड ॲसोबेल आणि स्मृती प्रतिमान हॅरी लॉरेन आणि जेरी ल्युकास. ही अशी वेगवेगळी प्रतिमानं वेगवेगळ्या व्यक्तींनी इथं मांडलेली आहेत. त्यानंतर जे काही पुढचं आहे बघा ते व्यक्तिगत प्रतिमान. आता ह्या व्यक्तिगत प्रतिमानामध्ये सुद्धा एकूण किती प्रतिमानं आहेत हे तुम्हाला इथं माहिती असणं आवश्यक आहे. त्या व्यक्तिगत प्रतिमानामध्ये जी आहेत ती एकूण 4 प्रतिमानं सांगितलेली आहेत. त्यामध्ये सृजनात जे आहेत त्यामध्ये अनिर्देशित अध्यापन प्रतिमान, जाणीव जागृती प्रतिमान, भिन्नावयन किंवा सृजनात्मक विकास प्रतिमान आणि वर्गसभा प्रतिमान. आता आपलं जे आहे 2 नंबरचं व्यक्तिगत विकास प्रतिमानाची जोडी आपण काय सांगितली, जोडी नंबर 3 सृजनात्मक विकास प्रतिमान. आता हे सृजनात्मक विकास प्रतिमान जे आहे याला म्हणतात भिन्नावयन विकास प्रतिमान. हे विल्यम गार्डन यांनी शोधून काढलेलं आहे. याचं उद्दिष्ट आहे सृजनशीलता व सृजनशील समस्या निराकरणाचा विकास करणे. आणि बाकीची जी काही 4 प्रतिमानं आहेत या गटातली ती मी तुम्हाला आता सांगितली.
पहिला आहे अनिर्देशित अध्यापन प्रतिमान, याचे जनक आहेत कार्ल रॉजर्स. दुसरा आहे जाणीव जागृती प्रतिमान, याचे जनक आहेत विल्यम शूट्स आणि फ्रिट्झ फलर्स. आणि त्यानंतर तिसरा आहे सृजनात्मक प्रतिमान. आणि चौथा आहे वर्गसभा प्रतिमान, याचे जनक आहेत विल्यम ग्लासर. आता त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो आहे सामाजिक आंतरक्रिया. सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान म्हणजे नेमकं काय आहे? या सामाजिक आंतरक्रिया प्रतिमानाच्या गटामध्ये कोणकोणते प्रतिमान येतात हे देखील आपल्याला इथं माहिती असणं आवश्यक आहे. मग या सामाजिक आंतरक्रिया प्रतिमानामध्ये सोशल इंटरॅक्शन मॉडेल्समध्ये 6 प्रतिमानं एकूण सांगितलेली आहेत. समूह अन्वेषण प्रतिमान जे सांगितले हर्बर्ट थेलन, जॉन डुई. सामाजिक पृच्छा प्रतिमान बायरन मॅसाइल्स, बेंजामिन कॉक्स. प्रयोगशाळा प्रशिक्षण बेथल माइन. न्यायतत्वशास्त्रीय पृच्छा प्रतिमान डोनाल्ड ऑलिव्हर आणि जेम्स शेव्हर. हे बघा इथं आपण आता याची जोडी इथं मांडली होती. सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान जे आहे ते न्यायतत्वशास्त्रीय कचं 1 आहे उत्तर. त्यानंतर आहे भूमिका पालन प्रतिमान, ते मांडले फॅनी शॅफेल, जॉर्ज शॅफेल. आणि सामाजिक अभिरूपता प्रतिमान सेरिन बुकॉक, हेरॉल्ड गुड्सकॉव. हे लिहून घ्या तुम्ही, सांगते मी ते मुद्दे. हे याच्यावर देखील प्रश्न हे वेगवेगळे येऊ शकतात, TETसाठी सुद्धा येऊ शकतात. या अनुषंगाने या अध्यापन प्रतिमानांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आता चौथा जो आहे वर्तन परिवर्तन प्रतिमान. वर्तन परिवर्तन व्यक्तीच्या वर्तनामध्ये कशा प्रकारे परिवर्तन घडून येते या अनुषंगाने हा एक गट आहे वर्तन परिवर्तन प्रतिमान. या गटामध्ये किती प्रतिमान आहेत हे आपल्याला जे काही पाहायचं आहे. त्या वर्तनात्मक प्रतिमानामध्ये एकूण 6 प्रतिमान दिलेली आहेत. आपली जी काही इथली जोडी आहे ती आहे ड ची जोडी 2 आहे निसंवेदनाक्षम प्रतिमान. तर वर्तन प्रतिमानातले पहा, आता पहिलं प्रतिमान आहे सशर्त व्यवस्थापन प्रतिमान प्रबलम प्रतिमान, हे BF स्किनर यांनी मांडलेलं आहे. दुसरं आहे स्वनियंत्रण आणि शैथिल्य प्रतिमान, ते BF स्किनर, मास्टर्स वॉल्प यांनी मांडले, रिम यांनी मांडले. तिसरं आहे मानसिक तणाव कपातीकरण प्रतिमान, ते रिम आणि मास्टर्स वॉल्प यांनी मांडले. याचं उद्दिष्ट असं आहे की सामाजिक परिस्थितीमध्ये मानसिक तणाव कमी करणे. चौथा आहे स्व आग्रहित्व प्रशिक्षण प्रतिमान, हे पण वॉल्प आणि लाझारस सॉल्टर यांनी मांडले. आणि 5वं जे आहे तो आपला पर्याय आहे निसंवेदनाक्षम प्रतिमान, ते वॉल्प यांनी मांडलेलं आहे. याच्यामध्ये मानसिक ताण कमी करणे याचं उद्दिष्ट आहे. 6वं आहे प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमान, ते गॅने, स्मिथ आणि स्मिथ यांनी मांडले. वर्तन पद्धती आणि कौशल्य सुधारणा हे याचं वैशिष्ट्य उद्दिष्ट सांगितलेलं आहे. अशी वेगवेगळी जी काही 24 प्रतिमानं आहेत ती इथं सांगितलेली आहेत. पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता, प्रश्न क्रमांक 15वा. अध्यापन प्रतिमान यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? बघा इथं असत्य विचारल्या. आता आपण विधानं पहिले वाचूयात. अध्यापन प्रतिमानांमध्ये सुयोग्य शैक्षणिक कृती आणि वातावरण निर्मिती याविषयी मार्गदर्शन असते. अध्यापन प्रतिमानांच्या मध्ये आधारभूत मानसशास्त्रीय सिद्धांत यांचा अंतर्भाव असेलच असे नाही. अध्यापन प्रतिमानांचा वापर करताना शिक्षकांची भूमिका ताठर नसते. अध्यापन प्रतिमानांमध्ये उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मार्गदर्शन केलेले असते. तर प्रश्न क्रमांक 15 जर आपण व्यवस्थित वाचला तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक ब जे आहे ते असत्य आहे. अध्यापन प्रतिमानामध्ये आधारभूत मानसशास्त्रीय सिद्धांत यांचा अंतर्भाव असेलच असे नाही, हे विधान असत्य आहे. तर इथे अंतर्भाव असतो. अध्यापन प्रतिमानाचे आपण जर घटक पाहिले तर घटकाला अनुसरून अध्यापन प्रतिमान हे असतं. अध्यापन प्रतिमानाला विशिष्ट उद्दिष्ट ठरवून दिलेली असतात, त्यानुसारच त्या प्रतिमानाचं कार्य हे होत असतं. बाकीचे अ, क आणि ड हे सत्य आहेत. पुढील प्रश्न आपण पाहूयात. खालीलपैकी कोणती अध्यापनाची तत्वे आहेत? अध्यापनाची तत्वे कोणकोणती ते विचारलेलं आहे. पहिला आहे सहनशीलता, व्यक्तिगत फरक, लोकशाही प्रधानता, योजनाबद्धता. आपण प्रश्न TETला विचारला होता. या प्रश्नाचं जर पर्याय पाहिले तर अत्यंत सोपा प्रश्न आहे. ज्यावेळेस सगळे पर्याय सारखे वाटतात त्यावेळेस बिनधास्त ठोकून द्यायचे. आपल्याला इथं अ, ब, क, ड सर्व बरोबर आहेत. सगळे पर्याय व्यवस्थित वाचल्यानंतर त्यावेळेस आपण सांगू शकतो ही अध्यापनाची तत्वे आहेत. अ, ब, क आणि ड सर्व. पुढील प्रश्न आपण पाहूयात. आता इथे अध्ययन या संज्ञेला खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही असं विचारले. म्हणजेच एक विधान लागू पडत नाही, बाकीचे विधान लागू पडतात. आता अध्ययनाचं आपल्याला माहिती पाहिजे. संज्ञा म्हणजे काय, व्याख्या म्हणजे काय. अध्ययनामध्ये होणारे वर्तन बदल टिकाऊ स्वरूपाचे असतात. नैसर्गिकपणे होणारे बदल यामध्ये समाविष्ट असतात. विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन काही क्रियामार्फत अनुभव कृतीद्वारे वर्तनात बदल घडून आणता येतो. अध्ययन हे प्रयत्नपूर्वक घडत असते. तर जर तुम्ही व्यवस्थित प्रश्न जर वाचला असेल तर कोणते विधान लागू पडत नाही असं विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे प्रश्न क्रमांक 17चं ते आहे
ब. नैसर्गिकपणे होणारे बदल यामध्ये समाविष्ट असतात. हे विधान अध्ययन या प्रक्रियेला लागू पडत नाही. अध्ययनामध्ये अध्ययन म्हणजेच काय आहे, शिकणे किंवा शिक्षण म्हणजेच कुठल्याही व्यक्तीच्या किंवा बालकाच्या जन्मापासून त्याच्या विविध गोष्टींचे अध्ययन सुरू होते. त्यामध्ये त्यामध्ये आपण म्हणतो की चालायला शिकला, बोलायला शिकला, खेळ खेळायला शिकला, वेगवेगळे भावभावनांचा विकास होतो, त्याची दृष्टिकोन तयार होतात, वृत्तींची जोपासना होते, जीवन चांगल्या प्रकारे कसं जगावं यासाठी आपण काही कारक कौशल्य शिकतो. या सगळ्या गोष्टींचे संस्कार कुटुंबामध्ये आणि शाळेमध्ये बालकावर होत असतात. तसेच भोवतालच्या परिस्थितीशी त्याला समजून साधावे लागते. या सगळ्या क्रियामुळे त्याच्या वर्तनामध्ये बदल घडून येतात आणि आपल्याला हे बदल पाहायला मिळतात. ज्या ज्या कृती आपण करतो आणि आपल्या भोवतालच्या असणाऱ्या वातावरणाचा परिणाम आपल्यावर होतो, त्यामुळे आपल्या वर्तनात बदल होतात. आपल्या वर्तनातील अशा प्रकारचे बदल म्हणजेच काय आहे, शिक्षण आहे. आणि अशा वेळेस काय होतं, आपल्याला मिळणारा प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवतो, आपल्या ज्ञानात भर टाकतो, कौशल्यात वाढ होते, वृत्तीमध्ये बदल घडून येतो. अशा बदलांना शिक्षण म्हणतो. परंतु बालकाची नैसर्गिक जी वाढ होते, त्याची वजन, उंची, आकारमान यामध्ये जो काही बदल दिसून येतो त्याला शिक्षण म्हणता येणार नाही, असंच इथे विचारलेलं आहे. नैसर्गिकपणे होणाऱ्या बदलाला शिक्षण म्हणतात. बदल झाला आहे पण तो काही शिक्षणामध्ये शारीरिक बदल त्याचा. बाकीच्या गोष्टीमध्ये त्याच्या वर्तनात जर बदल झाला असेल तर तिथं काय होणार आहे, तिथे शिक्षण होणार आहे. आपल्या वर्तनात आपोआप काही बदल घडून आलेले असतील आपोआप, तर त्या बदलांना पण आपण शिक्षण म्हणणार नाही आहे. म्हणजे आपण खूप मोठ्या एखाद्या सिनेमा हॉलमध्ये गेलो आहे आणि सिनेमा हॉलमध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथं अंधार आहे, काही दिसत नाही, अचानक थोड्या वेळानंतर आपले डोळे आहेत तिथल्या पूर्ण वातावरणाच्या एन्व्हायरमेंटशी जुळून घेतात. हा आपोआप झालेला बदल आहे त्या लाईटिंग इफेक्टनुसार. त्यावेळेस व्यक्तीला तिथं काही प्रयत्न करावे लागत नाही, आपोआप तो बदल घडतोय. हा जो बदल आहे तो काही शिक्षणात समाविष्ट होत नाही. म्हणून अध्ययनाच्या वेगवेगळ्या व्याख्या ज्या आहेत त्या व्यवस्थित वाचावे, तुम्हाला कळेल की अध्ययन संज्ञेला कोणकोणती विधान तिथे लागू पडतात. पुढचा प्रश्न पहा 18वा. खाली दिलेल्या विधानांपैकी अवधान बाबतीमध्ये कोणते विचार असत्य आहेत? अध्ययनावर परिणाम करणारी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे अवधान. आता या प्रश्न क्रमांक 18ची तर पर्याय पाहिले. अवधान ही एक निवडक प्रक्रिया आहे. अवधानामुळे ज्ञानग्रहण आकलन होते. एकावेळी एकापेक्षा अधिक गोष्टीवर अवधान केंद्रित करता येते. अवधान जसे बाह्य गोष्टींवर एकाग्र होते तसे ते आंतरिक गोष्टींवर देखील अवलंबून असते. प्रश्न क्रमांक 18चे जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक क. एकावेळी एकापेक्षा अधिक गोष्टीवर अवधान केंद्रित करता येते हे असत्य आहे. अवधानाचा अर्थच काय आहे? एखाद्याच वस्तूकडे किंवा विषयाकडे वळलेला आपल्या मनाचा कल किंवा ओघ. म्हणजेच आपल्या जाणीवेमध्ये अनेक गोष्टी आहेत परंतु अनेक गोष्टींपैकी एखाद्याच गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित होतं म्हणजे अवधान देतोय. याच्या अवधानाच्या पण वेगवेगळ्या व्याख्या वेगवेगळ्या तज्ज्ञांनी केलेल्या आहेत. त्यामध्ये कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपण म्हणजे अवधान आहे. अवधान म्हणजे जाणीवेचे केंद्रीकरण. काय जाणीव होते आपल्या, ते जाणीवेचं आपण तिथं केंद्रीकरण, एका ठिकाणी जाणीव केंद्रित होते त्याला म्हणतात अवधान. त्यामुळे एका वेळी एकापेक्षा अधिक गोष्टीवर आपल्याला अवधान केंद्रित करता कधीच येत नाही. एकाच गोष्टीवर आपण तिथे अवधान हे केंद्रित करू शकतो. या अवधानाचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. अनैच्छिक अवधान, ऐच्छिक अवधान, अभ्यस्त अवधान. त्यामध्ये अवधानाचे स्वरूप दिलेले आहे. अवधान हा ही एक मानसिक क्रिया आहे आणि ती मानसिक क्रिया मनाचा ओघ विशिष्ट गोष्टीकडे वळला की तो मानसिक क्रिया किंवा ती मनोव्यापार तिथं सुरू होतो. अवधान हे जागेपणी सुद्धा नेहमी सुरू असतं आणि सगळ्या मानसिक क्रियांसाठी अवधान म्हणजे लक्ष देणं हे गरज आहे. कुठलीही क्रिया करण्यासाठी अवधान केंद्रीकृत करणे हे गरजेचे आहे. पुढील प्रश्न पहा. प्रेरणा या घटकाशी निगडीत आहे. खाली दिलेल्या विधानांच्या पैकी कोणते विधान प्रेरणेचे वैशिष्ट्य नाही असं विचारलेलं आहे. पर्याय पहा. मानवी वर्तनाला दिशा देण्याचे सामर्थ्य प्रेरणेमध्ये आहे. प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टींची निवड होते. प्रेरणेमुळे शारीरिक आणि मानसिक असमतोल निर्माण होतो. वर्तन पूर्ण होईपर्यंत प्रेरणा कार्यरत असते. प्रेरणा, तुम्हाला प्रेरणा म्हणजे काय इथं माहिती असणं आवश्यक आहे. प्रेरणेची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. यातली कोणतं वैशिष्ट्य नाही असं विचारलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक क. प्रेरणेमुळे शारीरिक आणि मानसिक असमतोल निर्माण होते हे वैशिष्ट्य नाही. बाकीची जी काय आहेत ती वैशिष्ट्ये इथे सांगितली गेलेली आहेत. या ठिकाणी तुम्हाला प्रेरणेची वैशिष्ट्ये जर विस्तृतपणे सांगायचं म्हटलं तर प्रेरणा या घटकाच्या अनुषंगाने प्रेरणेची वेगवेगळी वैशिष्ट्ये ते सांगितलेली आहेत. मग त्यामध्ये जर आपण पाहिलं प्रेरणेची आपण जर वैशिष्ट्ये पाहिली तर यामध्ये
प्रेरणेमध्ये माणसाला विशिष्ट प्रकारे वागायला लावण्याची शक्ती असते. प्रेरणेमध्ये विशिष्ट वर्तन सुरू करून तिथे ते वर्तन पूर्ण होईपर्यंत उत्साह टिकून धरण्याची ताकद असते. सातत्य हे प्रेरणेचं वैशिष्ट्य आहे. दिग्दर्शन, प्रेरणेमुळे माणसाच्या वर्तनाला दिशा मिळते, हे एक वैशिष्ट्य आहे. विविधता, एकाच प्रेरणेची पूर्ती वेगवेगळ्या मार्गाने होऊ शकते, त्यामुळे विविधता आहे. निवड, प्रेरणेमुळे आपल्याला विशिष्ट गोष्टींची निवड करता येते. त्यानंतर स्वस्थता, प्रेरणेचा उद्भव, अस्वस्थता, साध्याच्या दिशेने वाटचाल. या अनुषंगाने साध्य प्राप्ती आणि स्वास्थ्य मिळवणे यासाठी प्रेरणा ही आवश्यक असते. ही प्रेरणेची वैशिष्ट्ये आहेत. पुढचा प्रश्न आपण पाहूया. 20वा हा शेवटचा प्रश्न आहे या व्हिडिओतला. अध्ययन संक्रमणाचे प्रकार आणि त्यांची उदाहरणे यांच्या जोड्यांचा पर्याय कोणता? आता आपल्याला संक्रमण म्हणजेच काय हे माहिती असणं आवश्यक आहे. अध्ययन संक्रमण म्हणजे काय हे माहिती असणं आवश्यक आहे आणि याचे वेगवेगळे प्रकार माहिती असणं आवश्यक आहे. तर यामध्ये अध्ययन संक्रमणाच्या अनुषंगाने जर आपण बोलायचं ठरवलं तर अध्ययन संक्रमण म्हणजेच काय आहे, तर यामध्ये एखाद्या विषयातील ज्ञानाचा दुसऱ्या विषयाचे अध्ययन करताना एकतर फायदा होईल किंवा तोटा होईल, अडथळे निर्माण होतील किंवा दुसऱ्या विषयाच्या अध्ययनावर कुठलाही परिणाम होणार नाही. अनुकूल म्हणजे चांगला नाही, प्रतिकूल म्हणजे वाईट देखील नाही. अशा 3 प्रकारे ज्या गोष्टी घडतात त्यांना अध्ययन संक्रमण असतं. यामध्ये कुठल्याही जीवन जगत असताना आपण जे वेगवेगळे अनुभव घेतो आणि अनेक विषयांचे ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करतो, या ज्ञानाचा, अनुभवाचा आणि कौशल्यांचा दुसऱ्या विषयाचे अध्ययन करताना अनुकूल प्रतिकूल परिणाम होतो किंवा परिणाम होतच नाही, याला अध्ययन संक्रमण म्हणतात. तर धन, ऋण आणि शून्य 3 संक्रमणाचे प्रकार दिलेत. खाली उदाहरणं दिलेत. जर्मन भाषा शिकताना अडखळणारा विद्यार्थी इंग्रजी देखील हळूहळू वाचतो. गणित विषय पक्का असूनही दैनंदिन विद्यार्थ्यांना जमत नाहीत. टंकलेखन येणाऱ्याला तंतुवाद्य लवकर शिकता येतात. आता इथं आपल्याला जोड्या जुळवायचे, पर्याय व्यवस्थित पहा आणि वाचा तुम्ही. तर 20वा जो काही प्रश्न आहे याचं उत्तर तुम्ही मनातल्या मनात शोधण्याचा प्रयत्न करा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पहिल्याचा आहे क, धनसंक्रमण, टंकलेखन येणाऱ्याला तंतुवाद्य लवकर शिकता येते. दुसऱ्याचा आहे अ, ऋणसंक्रमण, गणित विषय पक्का असूनही काय होते तिथे दैनंदिन व्यवहार जमत नाही. तिसरा आहे शून्य संक्रमण. शून्य संक्रमणामध्ये असं सांगितलेलं आहे, सॉरी इथं काय सांगितलं आहे मी, पहिल्याचं आहे क, धनसंक्रमण, दुसऱ्याचं आहे अ, ऋणसंक्रमण म्हणजे एका विषयामध्ये केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या विषयामध्ये अडथळा तयार होते. जर्मन भाषा शिकताना आढळणारा विद्यार्थी इंग्रजी देखील हळूहळू वाचतो. तिसरं आहे ब, शून्य संक्रमण म्हणजे काहीच परिणाम एकमेकांचा एकमेकावर होत नाही. गणित विषय पक्का असूनही दैनंदिन व्यवहार विद्यार्थ्याला जमत नाही, म्हणजे काय एका परिस्थितीमध्ये मिळालेल्या ज्ञानाचा दुसऱ्या परिस्थितीमध्ये काहीही उपयोग होत नाही. हे आहे शून्य संक्रमण. पर्याय जो आहे तो याचा 20व्याचा पर्याय 2 बरोबर आहे. क, त्यानंतर अ, त्यानंतर ब.